अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटन 72-62च्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉ सुधाकर पणीकर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप शिवप्रकाश चांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या प्रारंभी प्रदेश उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, जिल्हाध्यक्ष मनोहर परमार, पुणे शहराध्यक्ष अमर घिंगट आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा हमारी मांगनियां पूरी करो, कुर्सी खाली करो, हमारी मांगनियां पूरी करो, कायदा कुर्सियां खाली करो। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा अरे कोण मंत्र देणार नाही, गोविंद भाई परमार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोविंद भाई परमार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अन्ना चांगरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अन्ना चांगरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पणीकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पणीकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉ सुधाकर पणीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं विभागीय आयुक्तांना सादर करून त्यांच्याशी चर्चा केली। या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, प्रदेश सचिव मेघराज पवार, प्रदेश उपाध्यक्ष लोहू पारवे, प्रदेश सचिव महेंद्र चव्हाण, प्रदेश संघटन मंत्री अशोक सुसघोयर, प्रदेश संघटन सचिव नंदू वाडिया, जिल्हाध्यक्ष मनोहर परमार, उपाध्यक्ष नंदकुमार रणधीर, मुकेश वाघमारे, पुणे शहराध्यक्ष अमर घेंगट, उपाध्यक्ष नितीन सुसघोयर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष नरेंद्र साबणे, उपाध्यक्ष रोहित कदम, मिथुन आवशेठी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष अरविंद सुसघोयर, महामंत्री चंद्रकांत धोंगडे, पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष संजीव आगरकर, उपाध्यक्ष प्रदीप सोलंकी, कार्यालय सचिव मीरा गायकवाड, लीना ब्रिटलाल, आशा लोट, सुलोचना पवार, मीरा लक्ष्मण शिंदे, कल्पना माने, सुजाता चव्हाण, वृंदावनी चवत महाल यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। आरक्षणमधून आरक्षण मिळालं पाहिजे याकरिता एक आंदोलन या ठिकाणी पुन्हा जिल्हा शहर कार्यकर्त्याने ठेवलेला। राष्ट्राध्यक्ष सन्मान्य गोविंदभाई परमार दलित मित्र यांच्या आदेशानुसार तसंच प्रदेश अध्यक्ष दिलीप अण्णा चांगरे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रामध्ये सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर शेकडो कार्यकर्ता आज आंदोलन करत आहे। त्या सोलापूर असन, नागपूर असन, अमरावती असन, अकोला असन, ठाणे असन, कल्याण असन, सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर आज हे आंदोलन चालू आहे। कारण आहे की सर्वांच्या सर्वांगीण विकास झाले, दलित समाज मागच राहिले आणि दलितमध्ये बदलित असलेला हे समाज वाल्मिकी समाज हे समाज अजूनही या सर्वांगीण विकासपासून उपस्थित आहे। लाडबागे समितीने शिफारस केलेला आहे। मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार बोलतोय सफाई कामामध्ये जो काही जातीचे असन त्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, त्यांना मोफत केअर दिल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही विविध योजना राबवणार आहे असं प्रकारच्या घोषणा करते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व मंडळी घोषणा फक्त करतोय पण त्याच्या अंमलबजावणी पुढे होत असलेलं दिसत नाही। अरे जास्ती कसला आमच्या PWD मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे आज 9 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगार नाहीये। पुणे विद्यापीठमध्ये त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यापासून पगार नाहीये। त्याचप्रमाणे पुणे कंटोन्मेंट विभागामध्ये त्या पद्धतीमध्ये जो काम करणारे कर्मचारी आहे त्यांना देखील काही 4-5 महिन्यापासून पगार नाही, त्यांचा पगार थकलेला आहे। या राज्य शासनाने ठेकेदाराचे गैरबनाव आंदोलन करण्यासाठी ठेक्यामध्ये ठेका देत
चाललाय आणि आमचं डिमांड आहे टेकअप पद्धत बंद करा आणि 1 लाख कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये तातडीने भरती करा कायमस्वरूपी सेवामध्ये, हे आमचं डिमांड आहे. आज पाऊस पाणीमध्ये तुम्ही बघत असाल गटरमध्ये काम करत असेल आमचा कर्मचारी गटरमध्ये उतरून काम करायला लागतो, ते गाणीमध्ये डुबून त्या कचरा बाहेर काढायला लागतो, त्यांच्या जीव डोक्यात घालून त्या काम करायला लागतो. त्यांच्या सुरक्षेसाठी काही नाही. काही ठिकाणी 4 महिना त्यांना रेनकोट अजून मिळालं नाही, छत्री अजून मिळालं नाही. आमच्या आई बहीण पाऊस पाणीमध्ये काम करतात, यांच्या सुरक्षेसाठी यांच्या जीवन धोक्यामध्ये घालून काम करतात. असं कर्मचाऱ्यांना जो साहित्य ते तुम्ही दरवर्षाप्रमाणे द्यायला पाहिजे. अजूनही पाऊस आता चालू आहे, अजूनही काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना या साहित्य मिळालेलं नाही. आमचे जो डिमांड आहे ते नंबर 1 आरक्षणमधून आरक्षण द्या, नंबर 2 टेकअप पद्धत बंद करा, 1 लाख कर्मचाऱ्यांना भरती करा, नंबर 3 जो कर्मचारी सफाई कर्मचारी जो सेवा करतात त्या कर्मचारी अनेक वर्षापासून त्या शासकीय वसाहतमध्ये राहतात, त्या कर्मचाऱ्यांना मोफत त्यांच्या नावाने मालिकेकडे त्यांना करून द्या. आणि जो PWD असन, कंटोन्मेंट असन, या इतर पुणे युनिव्हर्सिटी असन, प्रादेशिक मनोरुग्णालय असन, इथील जो कर्मचाऱ्यांचे जो पेमेंट गेले 8-9 महिन्यापासून थकीत आहे त्यांना तातडीने त्यांच्या मासिक वेतन देऊन त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करा. आणि त्याचबरोबर जो कर्मचाऱ्यांच्या वारसाकी जो प्रकरण आहे, पुणे महानगरपालिका असन, जिल्हा रुग्णालय असन, या KEM असन किंवा शासकीय निमशासकीय तिथं या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा जो तुमच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुद्धा प्रलंबित आहे प्रकरण. अनेक कर्मचारी प्रलंबित आहे. कंटोन्मेंट विभागामध्ये असं 60 कर्मचारीच्या अनेक वर्षापासून तो त्यांना न्याय मिळाला नाही. या सर्व लाड बागे समितीच्या शिफारशीनुसार केवळ एकच, दुसरं कोणताही शिफारस म्हणू नको, राज्य शासनाच्या आदेशानुसार परिपत्रानुसार लाड बागे समितीच्या अंमलबजावणी तंतोतंत करावा आणि जो सफाई कर्मचारीचा प्रलंबित प्रश्न आहे तातडीने मार्ग काढावा. हे पूर्ण राज्यामध्ये सर्व विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये हेच आमचं डिमांड आहे. हे तातडीने विभागीय आयुक्तांना राज्य शासनाकडे पाठवून देऊन राज्य शासन पावसाळी अधिवेशनमध्ये तातडीने त्याचा अंमल करावा आणि आमच्या या दलित समाजाला आरक्षणमधून आरक्षण 3% तातडीने द्यावा, अशा प्रकारचे आमचं डिमांड आहे. या आता तरी शासनाने लक्ष नाही दिला, आम्ही रस्त्यावर उतरण, चक्का जाम करण, तीव्र आंदोलन करण, फार इथून दिंडी काढून आम्ही राज्य शासनच्या मुख्यमंत्रीच्या वर्ष बंगल्यामध्ये जातील. आम्ही त्यांच्या तिथे 10 दिवस आम्ही तिथले जो कर्मचारी मुख्यमंत्रीच्या वर्ष बंगल्यामध्ये काम करताय ते काम बंद करा. गाडीमध्ये तुम्हाला कसा नाक दाबून जायला लागतंय हे आम्ही दाखवून देऊ, याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा प्रकारच्या या आमच्या आजच्या डिमांड आहे. म्हणून मी शासनानं पुन्हा एकदा आपण या आमच्या जो डिमांड तातडीने त्याची अंमलबजावणी करा. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षबरोबर प्रदेश अध्यक्षबरोबर बैठक घेऊन हे जो डिमांड आहे आमच्या पूर्तता करावा असं मी विनंती करतो. कामगार गोविंद परमार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोविंद भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अण्णा चांगरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमच्या मागणी पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागणी पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आज सर्व महाराष्ट्रात धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज इकडे आमचे पुण्यातील सर्व शाखेचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज सभासद येथे धरणे आंदोलन करीत आहेत. धरणे आंदोलन करण्याचं कारण काय की आम्हाला जे आरक्षणामध्ये जे आरक्षण आम्हाला प्राप्त होत नाही आहे, आमचा जो काही मागासवर्गीय समाज आहे यामध्ये आम्हाला फायदा होत नाही आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षणामधनं 3% आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, जेणेकरून आमच्या समाजाची सुद्धा प्रगती होईल, आमच्या मागासवर्गीय जे समाज आहे त्यांची सुद्धा प्रगती. प्रशासनाला, विभागीय आयुक्ताला आज आम्ही जागे करण्याचं काम करत आहोत. त्यांना सांगत आहोत की गोरगरिबांची, जनतेची जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, कामगारांची, सफाई कामगारांची, त्यांनी त्यामध्ये तात्काळ दखल घ्यावी. कारण की गेले 8-9 महिने जर सफाई कामगारांना पगार नसता तर तो कसा राहणार.
एखादा साधारण व्यक्ती कसं जगणार, त्यासाठी आज आम्ही सर्व कामगारांसाठी आणि आमच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज एकत्र झालेलो आहोत. आणि इकडचे आम्हाला जेवढे पण मागण्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या तर बरं आहे, नाहीतर याच्यापेक्षा आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर मोठे आंदोलन करू असे आवाहन मी करतो. तसेच या ठिकाणी आमच्या वाल्मिकी समाजालासुद्धा आरक्षणमधून 3 आरक्षण वेगळे मिळणे त्यासाठी सुद्धा आम्ही आवाज उठवलेली आहे. आणि सफाई काम